सोशल मीडियावरती टीव्ही चॅनेल्सवरती मी आता व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओची पार्श्वभूमी मी या सर्व लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो. मी एका लग्न समारंभातून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते. जात असताना जाधवर नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जाधवर नावाच्या तरुणाला जाब विचारला असता त्या जाधवर नावाच्या तरुणाने त्या बहिणीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला. एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथं मध्यस्थी करायला गेलो असता त्या रोहनला त्या जाधवर नावाच्या तरुणाने ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या जाधवर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूड मध्ये असल्यासारखा तो तिथं वर्तवणूक करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय प्रतिस्पर्धींना माझ्या समोरून तो फोन लावून इथं अशी अशी घटना घडली सांगत होता. त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केले अशा घटनेमुळे घडलेली नाही. माझ्या एका भगिनीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे. तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चालू आहे विरोधकाकडून, ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये ही विनंती. तुला शब्द काढला तोडत ना काय विषय काय विषय का म्हणतोय म्हणजे गाडीचा धक्का लागला तू धक्का लागला म्हणजे मागे लागतो तू त्यानं काय केलं धक्का गाडीचा लागला मागे कुठला आहे तू माझं नीट राहायची राहू तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गपाय माझं मान मुरगाळील हो मी नाटक करतो ना फडफड फडफड त्या बारबुल्याच्यावर त्याच्या ब्यायला त्याच्या अवकात ना अजून पुढे यायची तुमच्या नीट राहायचं इथं लायकी त्यांना काय होतं गाडी चाललो होता आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर भाईला बोललेलं होतं त्या पोराचं आम्हाला नाव माहित नाही रणवीर भाई रोहन आणि सतपुते बोललो नाही तर कुणाला बोललो एक मिनिट काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या लेवलनं राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नीट राहा नाटक करू नको कशाला माघारी आलतो विषय नव्हता कुठं माघारी आलं दिवस मारून भांडण करायचं तुला भांडण सोड घरी नीट राहा आपल्या इथं राहून सुद्धा सुरक्षित घ्यायचा विचार करा फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या बाकी कुणाची नाही फक्त तुझ्या आजीची कृपा आहे हो दोघाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट आहे सुरक्षित आहे हो तुमच्या मागच परत जर वाकडे पाऊल टाकलं ना फटाचं नव्हतं तुलाही माहिती आहे परत काय असतं माहिती राजकारण बिचकारण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे मागं माहिती आहे ना एवढा सोपं असं उभं राहत नाही पुढे काय हे दादा गाडी नीट अवकाशात राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी आणि तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचं ना बिंदास करायचं बिंदास कर बारबुल्याचं कर स्वप्नाचं कर वाकडे पाऊल जर टाकलं तर फत्याचं नव्हतं ना ह्याला जबाबदार तुम्ही असतात तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झेपणार आहे का झेपणार आहे तुम्हाला झेपणार आहे का तुम्हाला झेपणार आहे का झेपणार आहे का उत्तर दे झेपणार आहे मग नीट लायकीत राहा तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे आहे आजमुळे तेवढंच फक्त लक्षात आजीची पुण्य आहे म्हणून त्या दिवशी माझं डोकं हललं दिवशी इसरल मी पुण्य इसरल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका फक्त तुझ्या रामभाऊची फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आजीनं लय केलंय पार्टीसाठी म्हणून आम्ही गप्पायचं ज्या दिवशी सरकल त्या दिवशी विषय संपल झाला हो